अनेकांनी पाहिलेलं आहे. प्रणित मोरेला सोलापुरात मारलं तेव्हा कुठं होतं संविधान? त्याचबरोबर केतकी चितळेला तुरुंगात डांबलं तेव्हा कुठं होतं संविधान? मलिष्काच्या गाण्यामुळे तुमचा हजमा बिघडला तेव्हा हातातलं संविधान कुठं होतं? हनुमान चालीसा म्हटली म्हणून राणा दाम्पत्याला आत टाकण्याचं काम पाप केलं तेव्हा कुठं होतं संविधान? खोट्या केसेस उभ्या करून या ठिकाणी नाही वाटतं दोघं इकडे आहेत, एकच आहे. अनेकांना देवेंद्रजींसकट तुरुंगात पाठवण्याचा कट रचताना कुठं होतं तुमचं संविधान? उद्योजकाच्या घराखाली बॉम्ब पेरताना कुठं होतं तुमचं संविधान? आणि म्हणून वाजे हा काही लादेन नाही असं म्हणताना कुठं संविधान होतं तुमचं? राणे साहेबांना अटक करताना संविधान आठवलं नाही? कंगना राणावतच्या ऑफिसवर बुलडोजर चालवला होता तेव्हा संविधान आठवलं नाही? करोना काळात रुग्णांची खिचडी हडप करताना संविधान आठवलं नाही? ज्यांना फडतूस म्हणाले त्यांच्याच पायाशी लोटांगण घालताना तरी बरं अजून बरंच काय बरेच उदर गंभीर आहे. अंतिम आठवड्यात आहे. जे लोकांनी जे बोलले त्याचं उत्तर मी देतोय. संविधान तो बाबासाहेबांच्या संविधानावर आधारित आहे आणि म्हणून संविधानाचं उत्तर नंतर आहे. पण आता जे म्हणाले ना अभिव्यक्ती स्वातंत्र्य संविधानाचा गळा घोटला, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला, मग हे तर कधी का कोणाचा गळा घोटला? मनसुख हिरेन किती आहेत? आणि म्हणून मी आपल्याला सांगतो बरेच उद्योग आहेत ते आम्ही काढत नाही आहे, परंतु ते बाहेर आले तर हातातलं कोरं संविधान घेऊन कुठं पळणार? आता ते संविधान कोणी दाखवायला लागलं? ते काल कोणीतरी परवा दाखवले छोटा डायरी. हा जाऊ दे त्याचा. आणि म्हणून मी एवढंच सांगतो कार्यकर्त्यांनी पेटवा मशाल, आम्ही बंगल्यात झोपतो खुशाल. हा आता हा जो काही ही पद्धत आहे. अरे बाळासाहेबांनी केले ना, कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहिले बाळासाहेब, म्हणून तर शिवसेना मोठी झाली. आणि म्हणून मी त्या याच्यात जात नाही राजकारणामध्ये, परंतु बोलताना आरोप करताना रोज पायऱ्यांवर आरोप करता, रोज मीडिया समोर आरोप करता, जो रोज हे करता. अरे झाले 2.5 वर्ष लोकांनी दाखवलं कोण खरं आहे कोण खोटं आहे, कोण लोकांचं आहे कोण जनतेचं आहे, कोण लोकांसाठी काम करतंय, झालं सगळं. तरी सुद्धा सुधरा. मुंबईतले रस्ते कॉन्क्रीटचे होत असताना अनेकांचा जळफळाट होतोय. त्या दिवशी बैठकीला मी गेलो होतो. बैठकीमध्ये जसं म्हणजे कॉन्क्रीटचे रस्ते, सभापती महोदय जेव्हा मी मुख्यमंत्री झालो, मी आणि देवेंद्रजींनी आयुक्त चहल यांना बोलवलं. यापूर्वी देखील ते कुठंतरी सांगितलंय आणि सांगितलंय दर पावसाळ्यात पडणारे खड्डे आणि खड्ड्यांमुळे होणारा त्रास, जाणारा लोकांचा जीव हे कधी बंद होणार? कॉन्क्रीटचे रस्ते का करत नाही? मग आपण पहिल्या टप्प्यात 321 किलोमीटर आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास 400 किलोमीटर असे 700च्या वर 301 आणि 400 701 किलोमीटरचे रस्ते आपण कॉन्क्रीटचे सुरू केले. आता कॉन्क्रीटचे रस्ते सुरू केले, आता थोडं काम सुरू आहे त्यामुळे थोडी गैरसोय नक्की होत असेल, परंतु हे काम कंप्लीट झाल्यानंतर पुढे 20-25 वर्ष मुंबई खड्डेमुक्त होईल. हे चांगलं काम आम्ही करतोय की नाही? मग का पोटदुखी होतीये? का त्याच्यामध्ये डांबराचे रस्ते गेले 10-15 वर्ष डांबरामध्ये तुम्ही दुरुस्तीच्या नावाखाली 3-3.5 हजार कोटी रुपये जे मलिदा, जे लोकांचे बर्बाद झाले, जे लोकांचे वाया गेले, याला जबाबदार कोण? जसा आणि म्हणून या ठिकाणी डांबरात हात काळे करण्याची संधी आता मिळणार नाही. आणि म्हणून जसा राजाचा जीव पोपटात असतो तसा काही जणांचा जीव मुंबईच्या रस्त्यात आहे. आणि म्हणून या ठिकाणी जुन्या ठेकेदारांची मोनोपॉली आम्ही तोडून टाकली, नवे, त्यामुळे काही लोक बिथरलेत. आणि म्हणून या ठिकाणी कॉन्क्रीटच्या रस्त्यांच्या कामाची चौकशी झाली पाहिजे असं जे लोक म्हणतात, नक्की चौकशी करायला पाहिजे. जिथं चुकीचं आहे तिथं चुकीचं आहे. ही महापालिका म्हणजे मुंबई शहरातल्या लोकांचे पैसे आहेत, परंतु त्याचबरोबर 15 वर्षात डांबर का सांबर कोणी खाल्ला हे देखील तिथं पुढे आलं पाहिजे. त्याची चौकशी झाली पाहिजे आणि दूध का दूध पाणी का पाणी समोर आलं पाहिजे. रस्त्यावरचे खड्डे कोणाचे भ्रष्टाचाराचे अड्डे होते हे आम्हाला माहित आहे. आणि म्हणून
त्या दिवशी काही मिस्टर बीन ने डस्टबिनचा उल्लेख केला. सर्वसामान्य शिवसैनिकांचा मिस्टर बीन आहे ना, मिस्टर बीन, सर्वसामान्य शिवसैनिकांना कचरा समजण्याची वृत्ती, त्यामुळे हे हाल झालेत. सगळेजण गेले. कचऱ्यातून जी एनर्जी सभापती महोदय निर्माण झाली ना, त्याचा हाय व्होल्टेज शॉक बसलाय आणि त्यातून काही लोक अजून सावरलेले नाहीत. बाळासाहेबांची शिवसेना आणि त्यांनी काँग्रेसच्या डस्टबिन मध्ये टाकली होती, ती आम्ही सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून डस्टबिन मध्ये कोण बसलं होतं कुणी बघितलं नाही, परंतु बाहेर आल्यानंतर कुणाला घाम फुटला होता हे पाहिलं, 3-3 ग्लास पाणी कुणी पिलं हे पाहिलं, चहा मागवा म्हणाले, चहा पण पिली, पण चहा कुठली होती? वाघ बकरी चहा, ती पाहिली. आणि म्हणून मला जास्ती बोलायचं नाही, बोलायला लावू नका, बात निकलेगी तो दूर तक जाएगी. आणि म्हणून अंतिम आठवड्याच्या प्रस्तावात विरोधी पक्षांनी महिलांवरील अत्याचारांच्या घटनांचा उल्लेख केलाय. माझ्या हातात मागच्या 10 वर्षातील घटनांचा तक्ता आहे. तुमच्या काळात काय झालं आणि आमच्या काळात काय झालं याची काय तुलना मी करणार नाही, कारण ते बरोबर नाही आहे. का शेवटी आपली जबाबदारी आहे, कायदा सुव्यवस्था महिलांचं रक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे. आणि म्हणून आमच्या एकाही बहिणीवर अत्याचार होऊ नये, तिला निर्भयपणे समाजात वावरता आलं पाहिजे, ही सरकारची आणि आमची भूमिका आहे. सभापती महोदय, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबद्दल 0 टॉलरन्स ठेवावे. पोलिसांना मुख्यमंत्री महोदयांनी आणि आम्ही सांगितलेलं आहे. लाडक्या बहिणींनी आम्हाला सत्ता दिली, त्यामुळे माझी लाडकी बहीण सुरक्षित बहीण असली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. सभापती महोदय, या ठिकाणी पोलिसांना बदनाम करण्याचा, कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न काही जण करतायत. अशा प्रवृत्तींना ठेचण्यासाठी पूर्णपणे सरकार समर्थ आहे, सरकार सक्षम आहे आणि वेळोवेळी ते केलेलं आहे. आम्ही पूर्णपणे पोलिसांच्या, जे कर्तव्यदक्ष पोलीस आहेत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत, हे मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगू इच्छितो. आज संपूर्ण देशात महाराष्ट्राकडे एक प्रगतिशील आणि शांतताप्रिय राज्य म्हणून पाहिलं जातं. आणि म्हणून तसं नसतं तर सर्वाधिक गुंतवणूक या आपल्या महाराष्ट्रात आली नसती, विदेशी गुंतवणूकदारांनी एवढा विश्वास दाखवला नसता. आज मी सांगू इच्छितो की जास्तीत जास्त गुन्हे सिद्ध करण्याचं आमचे प्रयत्न यशस्वी होत आहेत. संपूर्ण देशाचा जर आपण विचार केला तर शहरी गुन्हेगारीत पहिल्या 5 क्रमांकात राज्यातील एकही शहर नाही. आता कायद्यामधील काही तरतुदींमुळे महिलांचा पोलिसांवरचा विश्वास वाढला आहे. त्या तक्रारी करायला पुढे येत आहेत. त्यांच्यासाठी पोलीस देखील तात्काळ कुठल्याही महिलेच्या तक्रारीला प्राधान्य देत आहेत आणि तातडीने गुन्हेगाराचा शोध घेणं, त्याच्या विरुद्ध पुरावे जमा करणं, कोर्टात त्याला सादर करणं, या गोष्टीमध्ये, या प्रक्रियेमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. एखाद्या महिलेवर अत्याचार झाला तर 60 दिवसात आरोपपत्र दाखल करण्यात येतं. त्याचं जर प्रमाण आपण पाहिलं तर राज्याचा दर 90% आहे. तो 100% करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि तो नक्की करू. आज प्रत्येक पोलीस स्थानकात महिला सहाय्यक पोलीस कक्षाची स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे. हा कक्ष पूर्णपणे महिलांसाठी डेडिकेटेड आहे. इथं महिला अधिकारी महिलांच्या तक्रारी नोंदवून घेतात. पोस्को कायद्याच्या बाबतीत सुद्धा राज्य शासन अतिशय गंभीर आहे, हे मी आपल्याला सांगू इच्छितो. यात एक विशेष कृती दल स्थापन करण्यात आलेला आहे. तसेच 1098 टोल फ्री क्रमांकावरून मदत करण्यात येते. असे गुन्हे निकाली काढण्याकरता न्यायालय कार्यरत होत आहेत. दामिनी पथक, निर्भया कक्ष आणि भरोसा सेल सुरू करण्यात आलेला आहे. निर्भया फंडासाठी सुद्धा 250 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे, निधी दिलेला आहे. एखाद्या महिलेने फक्त 112 नंबर डायल केला तर तातडीने तिला मदत आल्याशिवाय राहणार नाही. या रिस्पॉन्स टाइम, हा जो रिस्पॉन्स टाइम आहे देशात 2ऱ्या क्रमांकावर आहे आणि तो लवकरच 1ल्या क्रमांकावर आणण्याची भूमिका आपल्या सरकारची आहे. 2023 मध्ये हा रिस्पॉन्स टाइम 8.5 मिनिटं इतका होता, आता तो 6.25 मिनिटाच्या आसपास आलाय. डायल 100च्या बाबतीमध्ये सुद्धा 2023 मध्ये रिस्पॉन्स टाइम 17.62 होता, तो आता 13.85% आलाय, म्हणजे कमी झालेला आहे, 13.85 मिनिट. पोलिसांच्या 1,500 4 व्हीलर आणि 2,2500 दुचाकींवर मोबाईल डिव्हाइस टर्मिनल आणि GPS यंत्रणा सुरू केलेली आहे. याच पद्धतीने अनैतिक मानवी वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांचे आणि गृह विभागाचे समन्वय कक्ष आहेत.
आणि या कक्षांकडून योग्य ती कारवाई तातडीने करण्यात येते. ऑपरेशन मुस्कान हे नाव आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. लहान मुलांच्या शोधासाठी हे ऑपरेशन मुस्कान काम करते. संपूर्ण देशात राज्याच्या या उपक्रमाचा गौरव करण्यात आलेला आहे. ही देखील आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. राज्यामध्ये 38,910 लहान मुलांना त्यांच्या पालकांची गाठ भेट घालून देण्यात आली. त्यांना शोधलं ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातून आणि पालकांच्या स्वाधीन केलेला आहे. पोलीस तातडीने ऍक्शन घेतात आणि संबंधित गुन्हेगारांना दोष सिद्ध करण्यात कमी पडतात. यावर अनेक लोकांनी चर्चा केलेली आहे, चर्चा होत असते. पण मी खात्रीपूर्वक सभापती महोदय सांगू इच्छितो की गेल्या काही वर्षामध्ये शासनाने जे काही प्रयत्न केलेत त्यामुळे दोष सिद्धीचा दर दरवर्षी वाढतो आहे. 2015 मध्ये तो 33% होता. 2024 मध्ये हा दर 50.5% पोहोचला आहे. आता तो 75% पर्यंत जाईल. अशा प्रकारची कार्यवाही आपली सुरू आहे. गुन्हे सिद्ध करण्यासाठी AI सिस्टीम म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात येतोय. ट्रॅफिक मॅनेजमेंट मध्ये AI वर आधारित CCTVचा उपयोग करण्यात येतोय. यासाठी गुगल कंपनी बरोबर सेंटर ऑफ एक्सलन्स इन AI करार करण्यात आलेला आहे. आता मुंबईमध्ये दुसऱ्या टप्प्यात 6,935, पुण्यामध्ये 3,495 CCTV कॅमेरे आणि ठाण्यामध्ये 6,051 कॅमेरे लावायचं काम सुरू झालं आहे. इंटरनॅशनल टुरिझम फेस्टिवल कंपनीने दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल या ट्रेडमार्कचा गैरवापर केला आहे. गुन्हा दाखल करून दोघांना अटक केलेली आहे. बँक खाती गोठवलेली आहे. टोरेज ज्वेलर्स प्रकरणी 53 आरोपीपैकी 20 जणांना अटक केलेली आहे. या गुन्ह्यात 178 कोटी 54 लाखाची फसवणूक झाली आहे. सुमारे 60 कोटी रुपयांचा मुद्देमाल सभापती महोदय जप्त केलेला आहे. प्रत्येक जिल्ह्यात फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट स्थापन आपण करतो आहे अंतिम आठवडा प्रस्तावात. आणि म्हणून या पोलिसांच्या बाबतीमध्ये हे जे काही आता गेल्या 2.5 वर्षामध्ये आणि आता इथून पुढे जे काय आमूलाग्र पद्धतीमध्ये आपण बदल करतोय यामुळे नक्की गुन्हेगारांवर वचक बसेल आणि गुन्हेगार अशा प्रकारच्या आपल्या आया बहिणींना मुलीबाळींना हे म्हणजे त्यांच्यावर अन्याय अत्याचार करण्याला धजावणार नाहीत. अशा प्रकारचा प्रयत्न आमचा आहे. अंतिम आठवडा प्रस्तावात विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याला विरोध दर्शवला गेला आहे असं कोणीतरी म्हणालं. आणि मला एवढंच सांगायचं आहे, औरंगजेबाच्या कबरीला विरोध केल्याबद्दल नागपूरच्या दंगलीबद्दल शिवप्रेमींना जबाबदार धरलेला आहे. हे दुर्दैवी आहे. मुठभर मतांसाठी सुरू असलेली ही खऱ्या अर्थाने एक लाचारी ही संतापजनक आहे. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांचा अवमान कुणी केला? छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे. छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे. आणि म्हणून यांचा अवमान करण्याचा प्रयत्न कुणी केला? छत्रपती ते आपल्याला माहित आहे कुणी सुरुवात केली. आणि छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करणाऱ्या औरंगजेबाचं उदात्तीकरण राज्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न कोण करतंय हे देखील आपल्याला माहित आहे. आणि म्हणून याचं उदात्तीकरण थांबलं पाहिजे. ही भूमिका तुमची आमची सगळ्यांची आहे. आणि खऱ्या अर्थाने देशभक्त सच्चा मुसलमान पण औरंगजेबाचं समर्थन करणार नाही. कारण औरंगजेबाचे एवढे अतोनात छळ त्यांनी केले, संभाजी महाराजांचे केले. महाराष्ट्राचा घास घ्यायला तो आला. महाराष्ट्राचा तो आक्रमणकारी होता, ब्रिटिशांपेक्षा जुलमी होता. त्यामुळे त्याचं उदात्तीकरण म्हणजे हा एक प्रकारचा देशद्रोह आहे. आणि म्हणून वडिलांना जेलमध्ये टाकलं, भावाची हत्या केली, 22 लोकांचे त्यांनी खून पाडले सत्तेसाठी, राज्य मिळवण्यासाठी. त्यामुळे त्याच्याबद्दल काय कोणाला कौतुक असलं पाहिजे? कोण लागतोय? औरंगजेब. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगतो की हा वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होता कामा नये. प्रशांत कोरटकरच्या बाबतीमध्ये रोज चाललं तो काल खाली मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर उत्तर दिलं. कोरटकर कुठं सापडला काय रे? कोरटकर कुठे सापडला याची माहिती घ्या. मी का कोणावर हे करणार नाही. नागपूरमध्ये कोणत्या धर्मांधांनी दंगल घडवण्याचा प्रयत्न केला याची माहिती घ्या. हे तुम्हाला पूर्ण माहिती आहे. पण खोटं नेरेटिव्ह पसरवून हिंदू समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न काही लोक करतात. काही जण परवा म्हणाले नागपूरची दंगल एक सापल्या या सर्व हिंदू समाजाने घडवली. दंगलीला जबाबदार असलेल्या लोकांच्या मुसक्या आवळल्याच पाहिजे. दंगल ही दंगल आहे. परंतु त्यामध्ये काय निघालं? बांगलादेश आणि मालेगाव कनेक्शन निघालं. हे देखील आपण बघितलं पाहिजे.
जर असे लोक इथे येऊन कायदा सुव्यवस्था हातात घेत असतील, सामाजिक तेढ निर्माण करत असतील, नागपूर सारखं शांत शहर अशांत करत असतील, तर यांचा बंदोबस्त केलाच पाहिजे. आणि म्हणून राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांबद्दल दया माया. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.